तर सर्वप्रथम सर्व रसिक जनांना माझा दुसऱ्या वारीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि म्हणून बुवांना पहिल्यांदाच काय सांगायचं आहे, रणांगणात आज याला धारेवर धरी. योगेश बुवा तुम्हाला तिकट तिकट शब्दांनी मारे. रणांगणात आज याला धारेवर धरी. बुवा तुम्हाला तिकट तिकट शब्दांनी मारे. डबल बारीत तुम्हाला पुरून उरी. डबल बारीत तुम्हाला पुरून उरी. आणि सांगते बुवा आज या दुसऱ्या बारीत तुमची काशी हो करणे. आता योगेश बुवा माझ्या दुसऱ्या बारीला मी सुरुवात करीत आहे, तुमचं नीट लक्ष असू द्या. हा, आणि त्याआधी बुवांना सांगायचं आहे की बुवा आम्ही तुम्हाला कार्यक्रम किती वाजता संपवून दिला होता आणि तुम्ही त्याच्यावरती 2 तास कार्यक्रम इथे करताय. हा, अर्धा पब्लिक तुम्हाला कंटाळून असाच गेला. आणि त्यानंतर अर्धा रसिकजन तिथे येऊन रसिकजनामधला एक येऊन बोलतो बुवांनी बारी पाडलेली आहे. हा बाई तुम्ही लवकर कार्यक्रम सुरू करा. आता माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करते. योगेश बुवा नीट लक्ष असू द्या. हा, आता त्यानंतर एक एक पॉइंट आपण व्यवस्थित घेऊ. बघा आता बुवांनी इथे बोलता बोलता सांगितलं, एका रसिकाने बुवांना 50 रुपये दिले. बरोबर, एका रसिकाने बुवांना 50 रुपये दिले. आणि त्यानंतर बुवा काय म्हणतात, 50 रुपयाचं रॉकेल येईल पण माचीस बॉक्स कुठून आणू. अरे भिकारी बुवा, तुला तर काय बोलू मी. हा, 2 रुपये याच्याकडे माचीस बॉक्स घ्यायला नसतील. हा, आणि त्यानंतर रसिकांमधलाच एकाने येऊन बक्षीस पण बघा काय लावली, 50 रुपये रॉकेल साठी, त्यानंतर 50 रुपये फाटीसाठी आणि 2 रुपये बघा माचीस बॉक्स साठी पण त्याला दिले. वर अजून तोंडवर करून तिथे बोलतोय. बुवा आता मी शब्द वापरत नाही, पण बुवा तुम्ही खरोखर काय भिकेला लागलाय. हा, एवढ्या बाऱ्या करताय, माझ्यापेक्षा तर भरपूरच कार्यक्रम करत असतील. आता बुवा माझ्यापेक्षा मोठे आहेत ना, मोठे शाहीर आहेत. बरोबर आहे की नाही. हा, काय बुवा तुम्ही. त्यानंतर आणि नंतर बुवा अजून काय म्हणतात, मी चाल घेतली ना, सांगू का तुला काय आहे माझ्या मनात, लवकर वाटतंय याला म्हातारपणात. आता नंतर बुवा काय म्हणतात, कुठल्या अँगलने मी तुम्हाला म्हातारा वाटतोय. हा, आता मला सांगा, बुवांचं लग्न झालंय. हा, आणि बुवा तुमचं लग्न झालेलं आहे आणि वर अजून म्हणताय मला अजून एक बायको दिली करून ते एक पोरगा काढू शकतो. हा, असो मी आधीच बोलली होती बुवा मी गवळणीची साथ देते, तुम्हाला काही बोलत नाहीये. पण बुवानी स्वतःच्या तोंडानेच कबूल केलंय की मला हे बोलायचं नाही. त्यावरती बुवानी प्रत्युत्तर सुद्धा केलंय. त्यानंतर आणि नंतर बुवानी माझ्या गवळणीचा विषय घेतला. काय की त्या काळी श्रीकृष्ण हा सागर गोट्या खेळायचा. बरोबर, आता बुवांना एवढं तरी माहितीये की सागर गोट्या खेळायचा. हा, त्यानंतर बुवा अजून काय म्हणतात की गोट्या कधी खेचतात का. मी म्हणाले ना, कोण या हरामी कान्हाच्या गोट्या राधेने खेचल्या, असं म्हणाले. गोट्या राधेने खेचल्या आणि घेतल्या. बुवा दोन्हीचा अर्थ एकच आहे. खेचल्या आणि घेतल्या एकच अर्थ होतो. त्या खेचल्या म्हणजे काय, त्या राधेने त्या गोट्या त्याच्याकडून घेतल्या. कारण तो श्रीकृष्ण आडवाटे म्हणजे त्या रस्त्यात बसून श्रीकृष्ण गोट्या खेळत होता. आणि म्हणून काय म्हणाले, त्या राधेने त्या गोट्या खेचल्या आणि त्या चेचल्या. चेचल्या म्हणजे फोडल्या. बुवा एवढंच म्हणायचं होतं.
बुवांना हा विषय कदाचित लागला असेल म्हणून बुवा त्याच्याबद्दल भरपूर काय असं स्पष्टीकरण देऊन गेलंय. आणि नंतर परत बुवांचं नेहमीच, बाई काय बोलून गेली, मी खेडची वाघीण आहे, बरोबर. त्यानंतर बुवांनी मध्ये स्टोरी सांगितली असेल की वाघाला वाघीण घाबरते, पण बुवा मी काय तुम्हाला घाबरणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हा, तुम्ही रायगडचे टायगर आहात आणि मी खेडची वाघीण आहे. आणि मी जसं पहिले बोलले होते की तुम्हाला फाड फाड फाडल्याशिवाय इथून जाणार नाही, तशीच दुसरी बारी करणार आहे योगेश बुवा. नीट लक्ष असू द्या. अरे समजू नकोस तुम्हाला साधी तू तडपशील, कारण बिलातून बाहेर पडणार आहे ही जहरीली नाग. कारण बिलातून बाहेर पडणार आहे ही जहरीली नागी. आणि तू जर आहे रायगडचा वाघ, तर मी पण आहे खेडची वाघ. आणि आता बुवांची गवळण. बघा वो काय बोलून गेले, का करतेस राधे घाई, अति घाई ही कामाची नाही. तंगड्या पाकवून बसतो खाली, राधे काम तू नीट करना. आणि नंतर वो काय म्हणतात, दांड्या प्रेमानं हातात धरणा आणि हळूहळू आतमध्ये भरणं. बोलून गेले तर बुवांना उत्तर बघा कसं काय करायचं. उत्तर बघा कसं देते, दया दुधाच मठ माझा आहे, दया दुधाच मठ माझा आहे, कशाला करू मी उगाच घाई. नाही बसणार बघून खाली. आता बुवा काय म्हणताय, तंगड्या बसवून बसते खाली, तंगड्या पाकवून बसते खाली. म्हणून राधा काय म्हणते, नाही बसणार पाकवून खाली. छेड काढताना आला रागना, का धरू मी दांडा हातात ना, का धरू मी दांडा हातात ना, कसा घालशील तो सांगात ना. का धरू मी दांडा हातात ना, कशाला धरू मी तुझा दांडा उगाच. हा, का धरू मी दांडा हातात ना, कसा घालशील तो सांगात ना. बुवांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर बुवा, प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं आहे. आणि मी आधीच सांगितलं होतं की ग्रंथाचा
ग्रंथाचा पुरावा असावा आणि इथे येऊन रसिकांना काही सांगू नका असं बुवा तुम्हाला आधीच सांगितलं होतं। आणि तुम्ही जो मला प्रश्न दिलाय तर त्याचं उत्तर जेव्हा परत तुमच्या सोबत माझा कार्यक्रम लागेल तेव्हा नक्कीच द्यायचा प्रयत्न करेन। आणि म्हणून काय म्हणायचं आहे बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी प्रयत्न करेन की नाही कधी झुकणार मी तुझ्या पुढे असं तुलाच वाकवे, की नाही कधी झुकणार मी तुमच्या पुढे असं तुम्हालाच वाकवे। आणि नारी शक्तीची ही इज्जत मी शाहीर वैदेही अशी नक्कीच राखीन। म्हणून बघा बोलणं काय म्हणायचं आहे, मी तर भोळी अडाणी सखू तुमच्या नावाचं लावलंय कुकू, न तुम्हाला शोभल का बाई मी खेळवाली, मी सांगा तुम्हाला शोभल का बाई मी खेळवाली, मी सांगा तुम्हाला शोभल का। आणि म्हणून आता हे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, जीवाची करतो हा धावपळ कशात नाही आलं हो बळ, जीवाची करतो हा धावपळ कशात नाही आलं हो बळ, सार बघून जीव घुटमळ, सार बघून जीव घुटमळ, आहे बुवा तो सडलेला माल, आहे बुवा तो सडलेला माल। आता बुवा तुम्हाला नाही म्हणायचंय, हा पटवून देणार आहे पण आधी ऐका, आहे बुवा तो सडलेला माल, पाणी थेंब थेंब याच होगळ, आहे बुवा तो सडलेला माल, पाणी थेंब थेंब याच होगळ, आहे बुवा तो सडलेला माल, जीवाची करतो हा धावपळ कशात नाही आलं हो बळ, जीवाची करतो हा धावपळ कशात नाही आलं हो बळ, सार बघून जीव घुटमळ, आहे बुवा तो सडलेला माल, पाणी थेंब याच होगळ, आहे बुवा तो सडलेला माल, पाणी थेंब याच होगळ, आहे बुवा तो सडलेला माल, पाणी थेंब याच होगळ, आहे बुवा तो सडलेला माल, आहे बुवा तो सडलेला माल, पाणी थेंब थेंब याच होगळ। मग काय म्हणायचंय, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि तो जो नळ घेतलेला आहे तो नळ सडलेला आणि त्या नळातून पाणी थेंब थेंब गळतं, नाही तर बुवांना काहीतरी वेगळं वाटेल। आणि म्हणून काय म्हणाले, आहे बुवा तो सडलेला माल, पाणी थेंब थेंब याच होगळ। आणि अजून एक मजेशीर विषय आहे बुवा, नीट लक्ष असू द्या बघा काय म्हणायचंय, घुमशान अंगात आलं
कसैस मनात झालं. बघा विषय काय आहे. असा तो हिरवागार दिसाया सुंदर फार. असा तो हिरवागार दिसाया सुंदर फार. जरा थांबा. दिसाया सुंदर फार होता तो उभावर नांगटा डोंगरावर. होता तो उभावर नांगटा डोंगरावर. बघा काय म्हणायचंय. अंगठा हे डोंगराचं नाव आहे. अंगठा डोंगर हे डोंगराचं नाव आहे. आणि म्हणून काय म्हणायचंय. होता तो उभावर म्हणजे हा बुवा तिथे वर होता उभा असं म्हणायचंय. होता तो उभावर ना अंगठा डोंगरावर. बघा तुम्ही बोलून बघा. होता तो उभावर ना अंगठा डोंगरावर. बुवा तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला जाईल म्हणून आधीच सांगितलंय. म्हणून काय म्हणायचंय. असा तो हिरवागार दिसाया सुंदर फार. असा तो हिरवागार दिसाया सुंदर फार. होता तो उभावर ना अंगठा डोंगरावर. 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 बघा ओम गोरेगावकर आणि नयन चांदोरकर यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मंडळ आभारी आहे. दुसऱ्या बारीचं पद घेते. बुवा नीट लक्ष असू द्या. सातपटी गावच्या मैदानावरती प्रीमियर गाजतोय नवा. बघा बुवा कुंभकर्ण आणि विभीषण यांचा विषय आहे. कसा घेते नीट लक्ष असू द्या. वागतोय तोकडा झालाय वाकडा नको त्या कारणावरून. ठेवली न जाण सख्या भावान गेलाय भान विसरून. वागतोय तोकडा झालाय वाकडा नको त्या कारणावरून. ठेवली न जाण सख्या भावान गेलाय भान विसरून. त्याने घेतले हात पाय तोडून. त्याने घेतले हात पाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून. त्याने घेतले हात पाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून. बघा काय म्हणायचं आहे. ते कुंभकर्ण आणि विभीषण हे 2 सख्खे भाऊ होते. आणि त्या कुंभकर्णाला तो विभीषण सांगत होता की तू रामाला मारायला जाऊ नको. जर तू गेलास तर स्वतःच मरण पावशील. आणि तरी सुद्धा त्या कुंभकर्णाने त्या विभीषणाचं काही ऐकलं नाही. आणि तो कुंभकर्ण हा रामाला मारण्यासाठी गेला आणि स्वतःच मरण पावला. आणि म्हणून काय म्हणायचंय. वागतोय तोकडा झालाय वाकडा नको त्या कारणावरून. ठेवली न जाण सख्या भावान गेलाय भान विसरून. त्याने घेतले हात पाय तोडून. त्याने घेतले हात पाय तोडून मग कसा जाईल तांड फोडून. त्याने घेतले हात पाय तोडून मग कसा जाईल तांड फोडून. घेतले हात पाय तोडून मग कसा जाईल तांड फोडून. त्याने घेतले हात पाय तोडून मग कसा जाईल तांड फोडून. पुढे टाके मारून. आई ऐके ना तो सांगू
अंगावरती धावून काय ऐकेना तो सांगून गेला अंगावरती धावून त्याने घेतले हातपाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून त्याने घेतले हातपाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून गेला गर्जना करीत पार घडून आला सारा प्रकार बाण सोडला त्याच्यावर बघा त्या कुंभकर्णावर असा कसा हा राक्षस सर्व बाण टाकले गिळून असा कसा हा राक्षस सर्व बाण टाकले गिळून त्याने घेतले हातपाय तोडून त्याने घेतले हातपाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून त्याने घेतले हातपाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून वाकड तोकडा झालाय वाकडा नको त्या कारणावरून मेळीन जाणं सकाळवाना गेलाय भान विसरून त्याने घेतले हातपाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून त्याने घेतले हातपाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून त्याने घेतले हातपाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून त्याने घेतले हातपाय तोडून त्याने घेतले हातपाय तोडून मग कसा जाईल तोंड फोडून शेवटचं एक गीत बारच्या निमित्त घेणार आहे आणि मी माझी दुसरी बारी संपवणार आहे. नीट लक्ष असू द्या. म्हणून बघा काय म्हणायचं आहे. सोहळा साजरा होतोय अक्षय चांदोरकर यांच्या मुलाचा. सोहळा साजरा होतोय अक्षय चांदोरकर यांच्या मुलाचा. गाजतोय बारसा उन्हे गावात ओजस या बाळाचा. गाजतोय बारसा उन्हे गावात ओजस या बाळाचा. गाजतोय बारसा
उडी गावात ओजस या बाळाचा हे सोहळा साजरा होतोय अक्षय जांभेकर यांच्या मुलाचा सोहळा साजरा होतोय अक्षय जांभेकर उडी गावात ओजस या बाळाचा उडी गावात ओजस नयन काका अक्षता काकीनी सजावट केली ही लई भारी रसिकाईने अवतान दिलंय रसिकाईने अवतान दिलंय गावात जमलेत ही सारी बारशानिमित्त कार्यक्रम ठेवलाय आज शक्तीपुऱ्याचा बारशानिमित्त कार्यक्रम ठेवलाय आज शक्तीपुऱ्याचा सोहळा साजरा होतोय अक्षय जांभेकर यांच्या मुलाचा गाजतोय बारसा उडी गावात ओजस या बाळाचा गाजतोय बारसा उडी गावात ओजस या बाळाचा गाजतोय सोहळा ओजस या बाळाचा आशीर्वाद द्यावे सारे मिळून लाडक्या ओजस बाळाला अशी आजोबांना आनंद झाला पाहुणी त्यांच्या नातवाला सुखात ठेवा वंशाचा दिवा जांभेकर घराण्याचा सुखात ठेवा वंशाचा दिवा जांभेकर घराण्याचा गाजतोय बारसा वावे गावात ओजस या बाळाचा गाजतोय बारसा वावे गावात ओजस या बाळाचा गाजतोय बारसा उभे गावात ओजस या बाळाचा गाजतोय बारसा उभे गावात ओजस या बाळाचा सोहळा साजरा होतोय अक्षय जांभेकर यांच्या मुलाचा सोहळा साजरा होतोय अक्षय जांभेकर यांच्या मुलाचा गाजतोय बारसा वावे गावात ओजस या बाळाचा गाजतोय बारसा वावे गावात ओजस या बाळाचा गाजतोय बारसा उभे गावात ओजस या बाळाचा गाजतोय बारसा उभे गावात ओजस या बाळाचा गाजतोय बारसा वावे गावात ओजस या बाळाचा नाद एकच बैलगाडा शर्यत त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. ते त्याचप्रमाणे आयोजकांचा सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिली. तसेच मी माझी दुसरी वारी ते संपवते आणि ओझरच्या आई बाबांना सुद्धा शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.